गंगेकर कुटुंबियांची निवडणूक प्रचारात आघाडी. प्रचार फेरीतच जनतेच्या समस्या सोडवून मिळवले जनतेच्या हृदयात स्थान. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ राजश्रीताई गंगेकर आणि अक्षय गंभीर यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद. पंढरपूर इथं नगरपालिका निवडणुकीत प्रचारात रंगत येत असून प्रभाग क्रमांक 3A मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं सौ राजश्री प्रताप गंगेकर आणि प्रभाग क्रमांक 3B मधून अक्षय प्रताप गंगेकर असं आई व मुलगा दोघेही जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन आपली विकासाची भूमिका मांडतात. गंगेकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेत अग्रेसर आहे. प्रभागातील विविध समस्या त्यांनी एका चुटकीसरशी सोडवल्यात. प्रभागात विकासाची गंगा वाहत असून हजारो रहिवासी त्यांच्या विकास कामांवर समाधानी आहेत. अक्षय गंगेकर यांचे वडील प्रताप गंगेकर हे देखील या भागात अनेक वर्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेत. नगरपालिका त्यांच्या शब्दाची तात्काळ दखल घेऊन अनेक विकास कामं त्यांनी केलेत. यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत असल्याची चर्चा रंगली. या प्रभागात दोघेही नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी खात्री लोक व्यक्त करतात. लाईट, ड्रेनेज, रस्त्यांची कामं अशा विविध समस्या त्यांनी सोडवल्यात. जनतेची कामं करण्याबरोबरच समाजसेवा करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. पूरग्रस्त लोकांना त्यांनी संकट काळात सर्वात आधी आणि मोलाची मदत करून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेलं होतं. तसेच कोरोना काळात धोकादायक परिस्थिती असतानाही जीवाची पर्वा न करता रुग्णांना क्वारंटाईन सेंटर उभं करून वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून हजारो गोरगरिबांचे जीव वाचवले. गणेशोत्सवात अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. महिला भगिनी यांच्यासाठी नवरात्रोत्सव काळात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. अशा विविध प्रकारच्या कामाची पावती विजयी रूपाने मिळणार अशी चर्चा पंढरपूर शहरात होते. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार अक्षय गंगेकर हे युवकात लोकप्रिय असून सामाजिक कार्यात पुढे असतात. प्रचार सुरू असताना त्यांनी प्रभागातील विविध समस्या सोडवण्याचं कार्य सुरू केलं. हत्तीवाले कुटुंबातील महिलेच्या घरातील पिण्याच्या पाण्याची लाईन तुटली होती हे समजता त्वरित फोन लावून खासगी कारागिराकडून त्यांनी पाईपलाईन बसवून त्यांची समस्या सोडवली.